इयत्ता पहिली भाग 1 पान नंबर आहे 9 अवयवांची ओळख। तर अवयव हे आपल्याला कोणते कोणते अवयव आहे याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे। तर मग हे अवयव काय आहे हे मुलांना ओळखणं खूप गरजेचं आहे। तर याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, हे कपाळ, त्याच्यानंतर हे आहे केस, त्याच्यानंतर आहे हे कान आणि हे आहे डोळा म्हणजे आईस। नाक आहे, नाकाला काय म्हणतात, नोज म्हणतात, नोज। त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर मग माउथ, माउथ म्हणजे काय आहे, तोंड आहे। त्याच्यानंतर ही आहे मान आणि हा आहे खांदा, शोल्डर। तोंडाला माउथ म्हणता, मानला नेक म्हणता। त्याच्यानंतर बघा खाली येऊया आपण, त्याच्यामध्ये हे आहे बाहू म्हणजे आर्म आणि ही आहे छाती म्हणजे चेस्ट, याला बोलतात कोपरा, एल्बो। आणि हे आहे आपलं पोट, स्टोमॅच। त्याच्यामध्ये आपण जर खाली आलो त्याच्यामध्ये बघा हे आहे आपले हात, हँड, आणि हे आहे आपले बोटं, फिंगर। त्याच्यानंतर ही आहे आपली ही आहे आपली कमर, वेस्ट। तर आणि खाली जर आपण आलो तर तुम्ही बघितलं तर हा आहे गुडघा आणि हे आहे पाय। पायामध्ये पण एकदम खाली पाय म्हणजे लेग्स, खाली बघा पाऊल लिहिलेलं आहे म्हणजे फूट। आणि शेवटी काय आहे, घोटा। हे काय आहे, घोटा। पान नंबर 9 मधील हे आपल्या शरीरातले भाग आहे। त्याच्यामध्ये हेअर आहे, इयर आहे, आईज आहे, नोज आहे, शोल्डर आहे, माउथ, नेक, आर्म, चेस्ट, स्टोमच, हँड, फिंगर, एल्बो, वेस्ट, नी, लेग आणि फूट। अशा पद्धतीचे इंग्रजी देखील तुम्ही पाठ करू शकता। इंग्रजीमध्ये देखील वाचणं गरजेचं आहे आणि आपल्या मराठीमध्ये देखील येणं गरजेचं आहे। आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या मित्रांना देखील सांगा।